नमस्कार मंडळी, वेलकम टू डे 3 इन नागपूर. तर आज आम्ही आलो आहोत इंडियाज लार्जेस्ट झूला. हे टिपिकल झू नाहीये. इथे प्राणी पिंजऱ्यात नाही तर असं जंगलातच फिरताना दिसतात. इथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि वेगवेगळे गेट्स आहेत. फॉर एक्झाम्पल टायगर झोन, लेपर्ड झोन, बिअर झोन एक्सेट्रा. सर्वात आधी आत गेलो आणि दिसले हे लेपर्ड्सची गँग मस्त सावलीमध्ये आराम करत होते. आणि मग आलं एक वाईल्ड मुमेंट, लेपर्ड पेअर इन ॲक्शन. एकदम नॅशनल जिओग्राफीमध्ये बघत असल्यासारखं दृश्य होतं ते. आणि मग दिसलं हे मस्त क्यूटचं भालू. इथे मामा बिअर आणि छोटा बेबी बिअर सुद्धा होता. किती क्यूट आहे ना. थोडे पुढे गेलो आणि इथे डिअर फॅमिली दिसली. नील गायज डिअर आणि मस्त पाण्यामध्ये बसून होते, मस्त ग्रेझिंग करत होते आणि खूप मस्त वाटत होतं. किती आहेत बघा. आणि हे ब्लॅक बकचे स्पायरल हॉर्न्स बघून वाटलं की नेचर खरंच किती आर्टिस्टिक आहे ना. पिकॉक्स मस्त फ्रीली फिरत होते, इतके सुंदर कलर्स आणि मस्त वाटत होतं ना. तर या झूचा बेस्ट पार्ट आहे की इथे ॲनिमल्सला राहायला खूप मोठी जागा आहे आणि हे टिपिकली केज्ड नाही आहेत. तर इथे आम्हाला 2 टायगर्स दिसले. पण आता जर तुम्ही गोरेवाडा झूला जाल तर तिथे छोटा मटका तुम्हाला दिसेल. रिसेंटली त्याला तिथे शिफ्ट केलंय फॉर मेडिकल इमर्जन्सीज. ते असे नॉन एसी आणि एसी बस इथे गोरेवाडा झूमध्ये फिरतात. इथे 200 तिकीट स्टार्ट होते. वीकेंड्सला खूप गर्दी असते, तर लवकर बुकिंग करा आणि नागपूरला आला तर नक्की विजिट करा.